ओम नमो भगवते वासुदेवाय। हिरण्याक्ष आणि भगवान वराह रूप नारायण यांच्यात तुमुल युद्ध चालू आहे, गदा युद्ध चालू आहे. एकमेकांशी द्वेषानं ते लढतायत आणि हे युद्ध बघायला हजारो ऋषीमुनी आजूबाजूला जमले. ब्रह्मदेव तिथे आलेले आहेत आणि ब्रह्मदेवानी भगवंताची प्रार्थना केली मनोमन की अहो हा माझ्याच वरामुळं प्रबळ झालेला आहे दुष्ट, पण आता तो आणखीन उन्मत्त झालाय. तेव्हा या वेळेला आपल्या चरणी शरण आलेल्या सगळ्या देवता, ब्राह्मण, गायी, त्याचप्रमाणे अन्य निरपराध जीवांना हा अतिशय हानी पोहोचवतोय, अत्यंत दुःख देतोय. सगळ्यांना त्यांनी घाबरवून सोडलाय आणि ह्याचा तुल्यबल असा कोणीही योद्धा सध्याच्या घडीला अस्तित्वात नाही. आणि म्हणून हा महाकंटक, महादुष्ट, आपला प्रतिकार करणारा दुसरा कोणी तुल्यबळ असा वीर आहे का, योद्धा आहे का, याच्या शोधासाठी तो या सगळ्या त्रिभुवनात हिंडतोय, लोकांमध्ये हिंडतोय. हा अत्यंत घमेंडखोर आहे, मायावी आहे, निरंकुश आहे. याला कोणी कुठे काही विचारू शकत नाही, अडवू शकत नाही. तेव्हा एखादं लहान मूल जसं संतापलेल्या सापाशी खेळतं तसं काही आपण त्याच्याशी खेळू नका, कारण त्या खेळण्यातून बरीच हानी होईल. त्यापेक्षा आपण आपल्या योगमायेचा स्वीकार करून ह्या पाप्याला ठार करावं. जोपर्यंत हा भयंकर असा दैत्य आपल्या बाळाची वृद्धी करणाऱ्या वेळेपर्यंत लढत राहील, तोपर्यंत काळ अतिशय कठीण असेल. कारण ह्या असुरांना संध्याकाळ झाली की त्या अशुभ वेळेमध्ये अतिशय संहारक अशी मोठी शक्ती प्राप्त होते. एषा घोरतमा संध्या लोकशंभट करी प्रभो उपसर्ग सर्वात्मन सुराणान जयमावह. तेव्हा ही संध्याकाळ व्हायच्या आतच आपण ह्या असुराला निपटावं, त्याचा वध करावा. कारण संध्याकाळ जर होऊ दिली तर त्याचा बळ आणखीन वाढेल आणि तो पुन्हा उन्मत्त व्हायला लागेल. आणि दुसरं असं आहे की आता लवकरच अभिजित नावाचा मंगलमय मुहूर्त सुयोग असा प्राप्त होतोय. तेव्हा आम्हा सर्व आपल्या सुहृदांच्या कल्याणासाठी लवकरात लवकर ह्या दुर्जयशा दैत्याला आपण निपटावं, त्याला ठार करावं. पण तेव्हा त्याचा मृत्यू आपल्याच हाती लिहिलेला आहे. आम्हा लोकांचं एवढं मोठं भाग्य आहे की ह्यानं आपणहूनच काळाच्या दाढेत हात घातलेला आहे आणि तो आपल्या समोर येऊन पोहोचलाय. तेव्हा ह्या युद्धामध्ये अत्यंत बळानं आणि आपल्या योगमायेचा उपयोग करून आपण त्याचा नाश करावा आणि सगळ्या लोकांना शांती प्रदान करावी. मैत्रेय विजरांना सांगतायत की ब्रह्मदेवांचं हे निष्कपट आणि अमृतमय असं बोलणं ऐकून भगवंतानी अत्यंत स्मितहास्य करत आणि प्रेमपूर्ण कटाक्ष करत त्यांची प्रार्थना स्वीकारली आणि पुन्हा त्यांनी झडप घालून आपल्या समोर निर्भयपणे, निशंकपणे हिंडणाऱ्या त्या शत्रूवर, हिरण्याक्षाच्या हनुवटीवर गदेचा प्रहार केला. पण हिरण्याक्षाची हनुवटी इतकी कठोर होती, कठीण होती, टणक होती. हनुवटीवर आपटून भगवंताची गदा त्यांच्या हातातून सुटली आणि गरगर गरगर फिरत चक्रा मारत ती
जमिनीवर पडून गेली. अतिशय अद्भुत अशी ही घटना होती. आणि त्यावेळेला वास्तविक हिरण्याक्षाला भगवंतावर प्रहार करण्याचा उत्तम योग होता, त्याला उत्तम संधी मिळालेली होती. पण भगवंत निशस्त्र बघितल्यानंतर युद्ध धर्माचं पालन करत त्यानं भगवंतावर काही आक्रमण केलं नाही, हल्ला केला नाही. आणि त्यातला एक हेतू आहे की त्याच्यामुळे भगवंताच्या ठिकाणी आणखीन हिरण्याक्षाबद्दल क्रोध निर्माण व्हावा, क्रोध वाढावा. हातातून गदा निसटल्यानंतर आणि लोकांचा तो हाहाकार बंद झाल्यानंतर भगवंताने त्याच्या धर्मबुद्धीची प्रशंसा केली, त्याचं कौतुक केलं आणि सहज आपल्या सुदर्शन चक्राचं स्मरण केलं. ताबडतोब सुदर्शन चक्र तिथे उपस्थित झालं आणि भगवंताच्या हातात येऊन ते फिरायला लागलं. पण सुदर्शन चक्र जरी हातात आलं तरी भगवंताने ते लगेच सोडलं नाही. भगवंताला माहिती होतं की हा समोर असलेला दैत्य हिरण्याक्ष हा आपला एकेकाळचा प्रमुख पार्षदच आहे. आणि मग ते त्याच्याशी जरा त्याला खेळवायला लागले, विशेष रूपाने त्याच्याशी क्रीडा करायला लागले. दैत्य त्यामुळे भगवंताचं मूळ स्वरूप काही त्याला कळलं नाही. भगवंताला त्या दैत्याचं मूळ स्वरूप कळलेलं होतं आणि म्हणून ते त्याच्याशी खेळत होते. पण हिरण्याक्षाला भगवंताचं मूळ रूप न कळल्यामुळं तो आणखीन उन्मत्त व्हायला लागला. भगवंताचा प्रभाव न कळल्यामुळं सामान्य देवता सुद्धा भगवंताचं ते विचित्र बोलणं ऐकून देवाला सांगायला लागले की भगवंता, आपला विजय असो, आता ह्याला जास्त खेळवू नका, लवकरात लवकर हा कसा संपेल एवढंच बघा, लवकरात लवकर याला ठार मारा. आणि जेव्हा हिरण्याक्षाने बघितलं की कमलनेत्र भगवान श्रीहरींच्या हातात चक्र आहे आणि ते सुदर्शन चक्राचा आपल्या समोर उभे आहेत, तेव्हा त्याचे सगळे अवयव, त्याची सगळी इंद्रिय त्वेषानं, रागानं चवताळली, खळबळून उठली. आणि दीर्घ श्वास घेता घेता तो दातोट सुद्धा चावायला लागला आपले. आणि त्यावेळेला तीक्ष्ण दात असलेला, दाढा असलेला हा दैत्य आपल्या डोळ्यांनी भगवंताला इतका एकटक बघायला लागला की जणू काही तो आता भगवंताचं भस्मच करेल. आणि त्याने चवताळून भगवंताला ललकारलं, आव्हान दिलं, घे, आता काही तू माझ्याकडनं वाचू शकत नाही. आणि असं म्हणून त्याने भगवंतावर गदेचा प्रहार केला. विदुरजी, वराह भगवंतानी त्या शत्रूकडे बघता बघताच अत्यंत लीलेनं आपल्या डाव्या पायानं वायुवेगानं समोर येणारी त्याची ती गदा जमिनीवर पाडली. आणि त्याला ते म्हणाले, मूर्खा राक्षसा, मला जिंकू पाहतोयस, आता तुझं ते शस्त्र उचल आणि ये पुन्हा युद्धाला खेळायला, कर वार माझ्यावर. भगवंतानी असं म्हटलं मात्र आणि त्यानं पुन्हा ती गदा उचलली आणि ती गदा फिरवायला लागला आणि जोर जोरात तो ओरडत होता त्वेषानं. भगवंतानी त्याची गदा आपल्याकडे येते असं बघितलं आणि जिथे उभे होते तिथूनच अगदी अनायासाने ती गदा पकडली. एखादा गरुड जसा सापाला आपल्या पायांनी पकडतो त्याप्रमाणे. आणि त्याचा हा हल्ला सुद्धा शेवटी निष्फळ ठरला, व्यर्थ ठरला. आणि मग मात्र त्याची ती घमेंड, त्याचा तो अहंकार, गर्व हळूहळू
उतरायला लागला, त्याचं तेजही नष्ट व्हायला लागलं. आणि नंतर भगवंतानी गदा देऊन सुद्धा तेव्हा ती गदा उचलावीशी वाटली नाही, घ्यावीशी वाटली नाही. आणि तरी सुद्धा आतली खुमखुमी जिरलेली नसल्यामुळं एखादा कोणी अभिचार करणारा जसा ब्राह्मणावर मूठ मारतो तसं त्यांनी त्या यज्ञ पुरुषावर हातात त्रिशूळ घेतला आणि प्रज्वलित अग्नीच्या लपलपत्या ज्वाळांसारखा तो त्रिशूळ भगवंताच्या दिशेने फेकला. महाबळी अशा हिरण्याक्षानं अत्यंत वेगानं फेकलेला तो त्रिशूळ, तेजस्वी त्रिशूळ आकाशात अगदी चमकून दिसायला लागला. आणि तेव्हा भगवंतानी आपल्या तीक्ष्ण धारेच्या त्या सुदर्शन चक्रानं त्या त्रिशूळाला छिन्न भिन्न केलं, कापून काढलं. ज्याप्रमाणे इंद्रानं गरुडानं जेव्हा त्या आघात केला तेव्हा आपले पंख फैलावले, तेव्हा इंद्रानं त्या वज्रानं त्याचा पंख कापला. याच्यात सुद्धा एक कथा अशी आहे, तो दृष्टांत दिलाय की एकदा गरुड आपली माता विनता, जी सर्पांची माता आहे, त्या कद्रूच्या दासीपणापासून विनताला मुक्त करण्यासाठी म्हणून देवतांनी जो अमृत कलश मिळवला होता तो त्यांनी हिसकावून घ्यायचा प्रयत्न केला. आणि इंद्रानं त्या गरुडावर आपलं वज्र सोडलं. बरं, भाग असा आहे की इंद्राचं वज्र कधी व्यर्थ जात नाही आणि म्हणून त्या वज्राचा मान राखण्यासाठी गरुडानं आपला एक पंख त्या वज्राचा स्वीकार करून कापून दिला. ते जसं व्हावं तसं ह्या त्रिशूळाचे भगवंताच्या सुदर्शन चक्राने तुकडे तुकडे झाले. आणि आपण फेकलेला त्रिशूळ छिन्न भिन्न झाल्याचं बघून हिरण्याक्षाला पुन्हा राग आला, क्रोधाने तो जळफळायला लागला. आणि मग भगवंताच्या जवळ येऊन भगवंताच्या विशाल अशा वक्षस्थळावर त्यांनी असा जोरदार ठोसा लागवला, मुष्टी प्रहार केला आणि पुन्हा जोरदार गर्जना करत तो अदृश्य झाला. पण भगवंतावर त्या मुष्टी प्रहाराचा काही परिणाम झाला नाही. एखाद्या हत्तीच्या अंगावर एखादी फुलांची माळ फेकली जरी किती जोरात तरी तिचा जसा काही परिणाम होत नाही, त्याप्रमाणे ह्या हिरण्याक्षानं केलेला मुष्टी प्रहार भगवंताला कुठेच लागला नाही. आणि भगवंत आपल्या जागेवरनं हल्ले सुद्धा नाही, रेसवर सुद्धा. त्याच्यानंतर त्या मायावी अशा दैत्यानं मायापती असलेल्या भगवान श्रीहरींवर अनेक प्रकारचे मायावी प्रयोग करायला सुरुवात केली की सामान्य माणसं सुद्धा ते प्रयोग बघून अत्यंत घाबरली असती. आणि त्यांनाही वाटायला लागलं असतं की आता संसाराचा प्रलय होतोय का काय. त्याच्या मायावी शक्तीमुळं सगळीकडे प्रचंड वादळ व्हायला लागली, सगळीकडे धूळ उडून अंधार व्हायला लागला, दगडांचा वर्षाव होतोय असं वाटायला लागलं. आणि असं वाटलं की कोणीतरी गलोरीने किंवा बेचकीतून जोरदार असे दगड मारतोय, मोठमोठाले दगड मारतोय. विजांचा चमचमाट व्हायला लागला, ढगांचा गडगडाट व्हायला लागला, आकाशातले सूर्यचंद्र लपायला लागले आणि आकाशातून अखंडपणे पू, केस, गुंतवळ, रक्त, विष्ठा, मलमूत्र, हाड इत्यादींचा वर्षाव व्हायला लागला.
मोठमोठाले पर्वत दिसायला लागले आणि त्यांच्यातून वेगवेगळ्या प्रकारचे अस्त्र शस्त्र वर्षाव करायला लागले. हातात त्रिशूळ घेतलेल्या आणि केस मोकाट सोडलेल्या नग्न राक्षसिणी दिसायला लागल्या. अनेक पायदळातले घोडेस्वार, रथी, हत्तीस्वार असे सगळे सैनिक अंगावर धावून यायला लागले. मारा मारा, कापा कापा असा कोलाहल करायला लागले, हिंसक आवाज करायला लागले. आणि अशा प्रकारे ती आसुरी माया प्रकट झाल्यानंतर तिचा नाश करण्यासाठी यज्ञमूर्ती अशा वराह भगवंतानी आपलं सुदर्शन चक्र तिकडे सोडलं. आणि त्याच वेळेला नेमकं आपल्या पतीचं बोलणं आठवून जितीच्या हृदयात सुद्धा धडकी भरायला लागली आणि तिच्याही स्तनातून रक्तस्राव व्हायला लागला. आपण पसरवलेलं सगळं मायाजाळ पूर्णपणे नष्ट होते असं बघितल्यानंतर तो पुन्हा भगवंताच्याकडे आला आणि अत्यंत क्रोधानं भगवंताचा चक्काचूर करण्याच्या इच्छेनं आपल्या हातात त्यांनी ताकद आणली. पण बघितलं की भगवंता तर खूपच दूर आहे, बाहेरच उभा आहे, आपला जिथपर्यंत हात पोचतच नाहीये. तरी सुद्धा तो वज्रासारखे मुष्टी प्रहार करायचा प्रयत्न करायला लागला. इंद्रानं जसा वृत्रासुरावर प्रहार केला त्याच वेळेला भगवंतानी एकच त्याच्या कानफडीत मारली. आणि पुढे काय झालं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.